बिराजदार यांचा होता, तो पण तोंडा शिंगाला थोडा अभ्यासात कमी पडत होता, परत तोही नाही दाखवला. त्यानंतर जो आता खंडराजूरला सोने आहे, तर त्याची नळी त्या बैलासारखी मला वाटत नव्हती, म्हणून तोही बैल मी भरवायचा थांबवला. त्यानंतर तांडूरचा राजा भरवला. मग तांडूरचा राजा हा सगळ्यांच्या विरोधात जाऊन भरवला. म्हणजे त्या बैलात कमतरता होती, अजून एक कमतरता लोक मला बोलून दाखवायचे की त्याच्या गळ्याला भावरा आहे किंवा त्याच्या गळ्याला गोम आहे किंवा त्याच्या गळ्याला मोड आहे असं म्हणायचे, पण तीही मी दुर्लक्ष केलं. पण जाणत्या माणसाने ज्यांनी आता सध्या जाणती माणसं जिवंत आहेत, तर त्या बैलाला लहानपणी ज्यांनी बघितले तर ते आहेच म्हणून सांगतात. त्याचे पण काही पुरावे माझ्याकडं आहेत, पण बैल गरम असल्यामुळं किंवा स्पर्श करू देत नसल्यामुळे त्या गोष्टी चेक करता आलेल्या नाहीत, म्हणून मी दुर्लक्ष केलं. का तर वंशावळ आणि तोंडाची नळी या बैलाची मला योग्य वाटली, म्हणून मी त्या गोष्टीकडे बऱ्याच दुर्लक्ष केलं. परत तो बैल मग माझ्या गाईला भरवायचं ठरवलं. मग माझ्या गाईला भरवायचं ठरवल्यानंतर गाईला भरवला बैल. त्यानंतर शंभू नावाचा कोण झाला आणि गाई माझी कारजाळ खाण्याची, कारजाळ वंशावळीतून गाई आहेत, त्या गाईची सुद्धा माहिती काढली मी. जवळपास त्या गाईची 4 ते 5 पिढ्या माहिती मला मिळाली, माझ्या नात्यातून म्हणा किंवा मित्रांमधून म्हणा. तर त्याला तो बैल भरवला तांडूरचा राजा. तो शंभू नावाचा वासरू झालं. परत मला खात्री होती, काय खात्री होती की शंभूच्या आधी किंवा तांडूरचा राजा भरवायच्या आधी मी बैलं भरवली होती, 2-3 बैलं भरवली होती. तर त्यावेळेला गायीने 70% वासरू तिच्यावर घेतलं होतं, गायीवरती घेतलं होतं. तर ही अखंड महाराष्ट्राला किंवा इथे येणाऱ्या सगळ्या खिलारप्रेमींना, खिलार पालकांना एक आकर्षक असणारी ती वाघीण नावाची भारत मामांची गाई आहे. तर त्या गाईचं जवळपास 70% मला गुण त्या वासरात पाहिजे होतं, त्या खोंडात पाहिजे होतं, आणि बाकीचं 30% गुण हे बैलाचे आले तरी चालतील. म्हणजे वंशावळ पण अधिक झाली आणि रूप पण अधिक झालं. ह्या दृष्टिकोनातून तो बैल भरवला. तर जवळपास 70% शंभूमध्ये रूप गाईचं आलं आणि बैल आता सध्या सचिन लवटे यांच्याकडे आहे. तर तो बैल जन्मला. त्यानंतर सुद्धा तो बैल ठेवण्यासाठी किंवा तसंच काम करण्यासाठी पुढं मला जाता आलं नाही. का तर मी जर बैल ठेवला असता तर मला समाजातली अनेक बैलं बघता आली नसती किंवा अनेक बैलांचं वातावरण मला जगापुढे दाखवता आलं नसतं किंवा अभ्यास करता आला नसता, म्हणून तो बैल दिला. त्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपली वेळ निघून गेली, आता आपण वेळ कॅच करावं. परत बैल चालू होता, परत बैल भरवला वाघीण गाईला. आणि त्यानंतर त्या वाघीण गाईला दिव्या नावाची कालवड झाली, तर ती आहे. तर त्यावेळेला सुद्धा खोंडाची आशा होती, पण कालवड झाली वंशावळ टिकून राहण्यासाठी. परत नंतर कालवड झाली म्हणजे नंतर एकदा परत भरवला. परत नंतर हा खोंड झाला राजा नावाचा. मग त्यावेळेला मला आनंद झाला. कसा आनंद झाला की मी एका गाईला 3 वेळा बैल भरवला. जे पाहिजे ते मला सिद्ध करायचं होतं ते सिद्ध होत गेलं. कसं तर तिन्ही तांडूरच्या राजाची मुलं वाघीण गाईला झालेली 70 ते 80% हे जातीवंत हे आईवर आले आणि 30% हे बैलाकडे गेलेले आहेत. एक माझा अभ्यास.